तीर्था वैकुंठ वाटा संत गेले ज्ञानदेवी घेतले दान हृदयी तरुणिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो। आज समाजाच्या उद्धाराकरता जेही कीर्तन प्रवचन चालू आहे हे माझ्यासारख्या महाराजांचे नाही, या रूपात ज्ञानोबाला जिवंतपणे तुमच्या पुढे वाङ्मय सादर करतात। म्हणून हा 7 दिवसाचा आनंदमय सोहळा गेल्या 21 वर्षापासून 22व्या वर्षामध्ये या आनंद रूपी परमार्थाने प्रवेश केलेला आहे। लहान थोरा मोठ्याकडून, गावकऱ्यांकडून, परिवारातील काही लोकांकडून आणि काही प्रेमाने पारमार्थिक नात्याने जुळलेली जी काही भक्त मंडळी आहे महाराजांची, त्या सर्वांच्या सहकार्याने, कारण परमार्थाला सपोर्ट करणारी आजही भरपूर मंडळी आहे, एक लक्षात ठेवा। असं म्हणू नका तुम्ही, मी तर म्हणतो 3ही युगापेक्षा कलियुगातले लोक लय चांगले, भयानक चांगले, कारण बाकीच्या युगासारखा तरास नाही ना कलियुगात। थोडस ज्ञानोबाराचं चरित्र पहा बरं तुम्ही, लहान तरास लागा। ज्या ज्ञानेश्वरीची एक ओवी आम्ही प्रवचना करता घेतो आणि एकच तास त्याच्यावर बोलतो तर हजारो लोक प्रवचन झाल्यावर पाया पडतात, किती मोठा महिमा। पण त्या ज्ञानेश्वरीच्या लिखाणापर्यंतचा प्रवास जर माऊलीचा पाहला तर ते साधे कष्ट नाही, लक्षात ठेवा। लोखंडाला सुद्धा आकार देण्याकरता पहिले अग्नीत तपावं लागते, नंतर घनाचे ठपोरे सहन करावे लागतात, त्यावेळेला कुठं त्याचा विशिष्ट एक काय तयार होतो, आकार तयार होतो। सोन्याचा मूल्यवान दागिना एखादी स्त्री ज्यावेळेला अंगावर परिधान करते आणि त्याच्याकडे पाहून ज्यावेळेला आपल्याला बरं वाटते, मग ते काही घ्या, मुद्रिका घ्या, गळ्यातले अलंकार घ्या, हातातले पायातले काही घ्या। ज्ञानोबारा म्हणतात धातू महत्वाचा नाही, अलंकार महत्वाचा नाही, त्याच्या जीवनावर झालेल्या प्रक्रिया ह्या फार महत्वाच्या। जोपर्यंत 3-4 कष्टातून कसोटीतून ते सोनं परिपक्व होत नाही तोपर्यंत ते मार्केटमध्ये मौल्यवान ठरत नाही। हिऱ्याचंही तसंच आहे, गारगोट्यात आहे किती जमा करा, पण तुम्ही म्हणा टोपलं भर गारगोट्या घेतो याले म्हणतो घ्या हिरे, घ्या हिरे। लोक म्हणून कायचे हिरे, तुला समजणं हे का हिरे काय? गारगोटी सोन्याच्या पेटीत जरी ठेवली तरी तिचं मूल्य वाढत नाही आणि हिरा मातीत जरी लोळवला तरी त्याचं महत्व कमी होत नाही। विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्य कदाचन। म्हणून या जगाचा इतिहास आहे, विद्वानाची राजाची तुलना कधी करू नये। विद्वान फाटका असेल, त्याच्या खिशात 1 रुपयाची सोय नसेल, पण राजाची ताकद नाही त्याची विद्वत्ता विकत घेण्याची। पण विद्वानात हे ताकद आहे, राजाला एकटा विकत घेऊ शकतो, कारण त्याच्याजवळ बाकीचं धन नसेल पण त्याच्याकरता परमार्थ धन परवात महत्वाचा आहे। काजे लढे यांचे लढे सरिती, मनोरथांचे मनोरथ पुरती, जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हा ऐसे नैव तुल्य कदाचन। त्याची तुलना कधीच करू नका, कारण स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते। असं थोडी आहे की एमपीतला जर महाराज असेल मग तो एमपी पुरताच मर्यादित आहे असं समजू नका। तो आंध्र प्रदेशातही गेला तरी त्याच्या विद्वत्तेनं तो झळकल्याशिवाय राहत। आता आमचीच पाय ना, आम्ही महाराष्ट्रवाले होय ना, मग महाराष्ट्रापुरतेच फिरतो काय आम्ही? हा मोठेपण आहे एमपी वाल्यांचा का आम्हाला तुम्ही सांभाळून घेता, नाही तर एमपी वाले मोठ्या मोठ्याने हे करते। मी नेहमी सांगत असतो आमच्याकडचे पोलीस खतरनाक आहे, तुमच्याकडचे पोलीस खूप गरीब आहे। तर तुमच्यासाठी असेल ना ते, पण आमच्यासाठी मही गाडी पकडलेली अजून म्हणून सांगून, पण आमच्या महाराष्ट्रात कितीतरी वेळा ते बाकी नंतर सोडून देतात पाहिलं, पण ते काचा फाता बदलते ते कोण होय, नेमकी डाकूची होय का कोणाच्या काढा, रंगही तसाच आहे तिथं, त्याचा काही चुकलं नाही, तिचा रंगच काय आहे ना, आणि काळा रंग हे ब्लॅकमेलचं प्रतीक आहे। देवाचा रंग काळाच आहे बरं, पण कोई ब्लॅकमेलच करते मोठ्या मोठ्याले।
पंढरीचे भूत मोर एका जनार्दनी भूत आणि सर्वात आई सदोदित. आता हे जेवढे आपण इथं उपस्थित आहोत हे सगळे भूतानं घेरलेले लोक आहेत. पण हे भूत ते नाही. भात, निंबू, दही याच भूत नाही ते. या भूताला नाही बाकीचे भूत लागले नारदाला 60 पोरे झाले त्याला. एक भूत आहे. भूत लागले ध्रुव बाळाला उभ्या अरण्याची ठेला. त्याला भूत लागलं तर वयाच्या 5व्या वर्षी सर्वस्व सोडून वनाच्या दिशेने गेला. आणि एक नारदाला भूत लागलं तर नारद की तो भई नारदी ऐसी नौबत भाजी. म्हणून हा 7 दिवसाचा आनंद अगदी पाहता पाहता फार मोठासा काळ मागे सरून पुढच्या प्रवासाकरता चालू आहे. आणि त्यामध्ये आदरणीय परम सद्य हरिभक्तीपराय आपल्या संपूर्ण मध्य प्रदेश नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यावेळेचे रामायण काळ आता भरपूर झाले त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण त्यावेळेला जे रामायणाचं चिंतन किंवा गूढ आहे आणि खरोखर रामायण हा विषय गंभीर आहे. राम कथा शशि किरण समाना संत चकोर करही रसपाना. संत चकोर करही रसपाना राम कथा शशि किरण समाना. सीता राम चरित अति पावन मधुर सुरस अरु अति मन भावन. पुनि पुनि कितनी सुन सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाई. एक आपला विशिष्ट दर्जा स्थापन केला त्यावेळेला आणि आताही तो दर्जा आहे. म्हणून कुठेतरी एक परमार्थ घडावा आणि सगळे एकत्र यावे या हेतूने आपल्या वडिलाच्या प्रेरणेने हा सुंदर कार्यक्रम महाराजांनी आपल्या या गावामध्ये भूमीमध्ये जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरीयसी या सिद्धांताला समोर ठेवून हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी उभा केला. आणि जवळजवळ या वर्षी थोडं काळाचं चक्र म्हणा कारण दैवगती ही न्यारी बुद्धी काय करील बिचारी. येथे नाही गुरु आले अवतार येरते पामर जीव किती. शरीर दुःखाचे डोंगर म्हटल्यानंतर महाराज म्हणतात त्याचा काही सांगता येत नाही. आणि रोग असतो तो शरीराचा तो कधी बाहेरून विकत या लागत नाही. असा विकत नाही भेटत. आणि कोणता माणूस निरोगी आहे तर दुकानात रोग विकत घ्यायला गेला का त्या 10 किलो डायबिटीज मध्ये मला रोगच नाही. डायबिटीजचे भाव आहे का दुकानात असे काय. कॅन्सर 150 रुपये किलो, चिकनगुनिया 70 रुपये किलो असं काही आहे का. त्याचे हार्ट अटॅक 250 रुपये किलो असे काही भाव भेटते का रोगाचे. ते बाहेरून घ्यायची गरज नाही. हे इथंच तयार आहे. शरीर दुःखाचे, शरीर रोगाचे, शरीर दुर्गंधीचे नाही अपवित्र शरीरा ऐसे. फक्त फरक एवढा तर मी नेहमी सांगत असतो. मग तुम्ही म्हणा परमार्थ करणाऱ्या माणसाला जर रोग होते तर मग बाकी त्याचं कसं काय. ह्या पॉइंट लवकर पकडते काही लोक. इच्छक लोकांना एवढंच पाहिजे पारमार्थिक लोकांच्या जीवनातला पॉइंट. हे बाकीचं नाही पाहिजे ना.
फक्त परमार्थ करणाऱ्याच्या जीवनात थोडंसं इचकू द्या आणि पहा लोक भर चौकात मग बापा काय होय परमार्थ यायच्या पेक्षा आम्ही पुरलो मग एवढा परमार्थ करून जर येईल असं होते तर मग आमचं काय कठीण काम आहे. तुकडोजी महाराजांना कॅन्सर झाला. एक लक्षात ठेवा, आता तुकडोजी महाराज म्हणजे साधं सुद्धा व्यक्तिमत्व नाही. अख्ख्या विश्वात आपल्या खंजिरी आणि भजनाच्या नादावर सगळ्या लोकांना भजनाच्या मार्गाने लावलं. तुकडोजी महाराजांनी काही व्यसन नाही काही नाही, पण कॅन्सर झाला. आता त्या काळात लोक होते बरं बोलणारे बाबा एवढं भजन करून कॅन्सर झाला मग तर आम्ही बरे तंबाखू खाणारे हे म्हणत असते त्याले मग त्याले हे म्हणत असते का भजन करून जर कॅन्सर होते तर आम्ही तंबाखूला कधी पुरलो मग म्हणजे तुम्ही मग कीर्तनातून हे तंबाखू खाल्ल्याचं सांगत होतो तो आम्ही नाही सांगू तो कोण सांगत मग महाराज म्हणतात शरीर प्रारब्धाच्या देह प्रारब्धाच्या भोगतो माणूस शेतकरी ज्या वेळेला शेतातलं सर्व धान्य सोंगून कापून सगळं घरी आणतो किती सगळं काटेकोरपणानं धान्य आणू द्या तरी त्याच्यातला एकड दुक्कड दाना जमिनीवर सांडल्याशिवाय राहत नाही. आणि मग लगेच एखादं पावनी पडलं का ते जमिनीतलं धान्य कोंब येऊन ते पुन्हा उगवल्याशिवाय राहत नाही. नाथ महाराज म्हणतात सेम तशीच वासना आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याची झाले अंगे हरी रूप. फरक फक्त एवढा आहे. आणि अजूनही सांगतो तुम्हाला हा झटका जर दुसऱ्या माणसाने असता तर कठीण काम होत. परमार्थाची ताकद साधी नका समजू. परमार्थ करणारा मरत नाही असा मला विषय मांडायचा नाही तर तुम्ही म्हणा मग जो परमार्थ करते बा तो मरतच नाही. मग तर लोक गर्दी नसती माऊली मंडपात अबे चल कीर्तनाला कीर्तन ऐकलं तर मरत नाही. तसंच झालं असतं ते. पण तेही गॅरंटी ना माहित आहे कीर्तनात जाते तेही मोकळे होते आणि जे कधी जात नाही तेही मरते. पण फरक आहे ना त्याच्या जी माजर आपल्या समोरच्या दोन दाताने उंदराला पकडते वेगळ्या डॉक्टरची गरज ठेवत नाही. माझं अगदी चांगल्या पद्धतीनं पीएम करते उंदराचं. दोनच दात वापरते समोरचे आणि त्याच दोन दातात आपल्या स्वतःच्या पोटच्या पिलांना नरडी जवळ धरून 4 घर फिरवते. जिथं लेकरांना जन्म दिला त्या घरात माजर कधीच ठेवत नाही. स्थलांतर करत राहते. 4-5 घर फिरवते. कोण बोकेच्या घाटाला बोके लय खराब आहे ना. कुठं कुठं माजरा लेकराले हरिपाठच पाठवते पण बोके जाऊ नये द्या. बोक्या म्हणजे बाबू तो काय साधू होता काय ते तू हे काम होय काय आणि काय आपल्या घरात ठोकते काय. बाकीचे आहे ना ताळ घ्यासाठी बोके भयानक असते. म्हणून तुकोबाराचे शब्द पहा तुम्ही. माय बाप दारी माय बाप